अयोध्येमधल्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचा मुहूर्त आता अखेर ठरलेला दिसतोय। आपण बघतोय की एकीकडे राम मंदिर उभं राहत आहे, अयोध्या नगरी सजते आहे आणि आता रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा मुहूर्त सुद्धा, या सगळ्या सोहळ्याचा मुहूर्त सुद्धा ठरलेला दिसतोय। 22 जानेवारीला दुपारी 12:29 आणि 8 सेकंद असा हा मुहूर्त आहे। तर अयोध्येमध्ये या प्राणप्रतिष्ठेसाठी एकूण 84 सेकंदाचा हा मुहूर्त असणार आहे। 22 जानेवारीला दुपारी 12:29 8 सेकंदानं ही प्राणप्रतिष्ठापना केली जाईल आणि इथपासून ते 12:30 32 सेकंद असा एकूण 84 सेकंदाचा हा मुहूर्त असेल। आणि याविषयी बोलूयात, आमचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत अयोध्येमधून। प्रसन्न सर, एकीकडे अयोध्या नगरी सजते आहे आणि मोठ्या उत्साहाची सोहळ्याची तयारी सुरू आहे, दुसरीकडे आता प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त सुद्धा ठरल्याचं कळतंय। जोरदार तयारी सुरू आहे आता, कारण शेवटचे फक्त 15 दिवस उरलेले आहेत। कारण 22 तारखेच्या आधीचे दिवस तिकडे काही करणं शक्यच होणार नाहीये, त्यामुळे जे काही आता प्रशासनाकडे दिवस आहेत ते शेवटचे 15 दिवस उरलेले आहेत। त्याच्यामध्ये आलेली आता 2 महत्त्वाच्या अपडेट्स इकडे जर का द्यायच्या तर मुहूर्ताचा उल्लेख, जसा तू आता यामिनी उल्लेख केलास तसा फक्त 84 सेकंदाचा हा मुहूर्त मिळणार आहे ज्यावेळी प्राणप्रतिष्ठा होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, व्यवस्थांचा आढावा घेण्यासाठी 30 डिसेंबरला अयोध्येमध्ये येत आहेत आणि त्यावेळी ते अयोध्या इंटरनॅशनल, श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्टचं लोकार्पण असेल, अयोध्याधाम रेल्वे स्टेशनचं लोकार्पण असेल ते करतील आणि शिवाय 6000 कोटींच्या विकास कामांचा आरंभ सुद्धा करतील। या आता महत्त्वाचे अपडेट्स आहेत। आणि बाकी रोज जवळपास 25,000 भाविक, अजून मंदिर खुलं झालेलं नसताना 25,000 भाविक तात्पुरतं जिकडे ठिकाण बनवण्यात आलेले तिथे दर्शनासाठी येत आहेत आणि जोरदार वातावरण सध्या सुरू आहे अयोध्येमध्ये। अगदी धन्यवाद प्रसन्न सर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी।